सर्वजण जमलेलो आहोत. तर एक माननीय मंत्री महोदय सार्वजनिक आरोग्य विभाग कुटुंब कल्याण यांचे पत्र आहे. ते पत्र वाचन करून आपल्याला सिकल सेल एनिमिया या विशेष अभियान आपल्याला 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत हे अभियान राबवायचं. याच्यात राष्ट्रीय सिकल सेल एनिमिया निर्मूलन मिशन राज्यातील ठाणे, नाशिक, नंदुरबार म्हणजे आपला नंदुरबार जिल्हा आहे तो, अमरावती, गोंदिया, धुळे, जळगाव असे 21 जिल्ह्याची महाराष्ट्र शासनाने हे अभियान राबवण्यासाठी खास मोहीम म्हणून राबवली आहे. याच्यात सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सिकल सेल एनिमिया विशेष अभियान दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये म्हणजे जन्मल्या बाळापासून 40 वर्षापर्यंतच्या सर्व व्यक्ती म्हणजे मुलगी, मुलगा जे सर्व व्यक्तींनी सिकल सेल करता तपासणी करावी. ती तपासणी आपली आरोग्य केंद्रात किंवा जिथे शिबिर लावले जाईल, उपकेंद्र असेल तसे तिथं तपासणी कॅम्प मध्ये करून घ्यायची. तपासणी गरजेनुसार तुमच्यावर औषध उपचार करण्यात येणार आहे. तसेच मोहिमेमध्ये आपण सक्रिय सहभाग होऊन आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्ती व समुदाय सिकल सेल तपासणी, उपचार व समुपदेश यासाठी प्रवृत्त करावे. सिकल सेल एनिमिया विशेष अभियान यशस्वी होण्याकरता सहकार्य करावे. सर जे आपले माननीय मंत्री महोदय प्रकाश आष्टीकर साहेब आहे यांचं पत्र आहे. पुन्हा आपण हे ग्रामसभेत वाचू. आणि आज तुम्ही जेवढे ग्रामस्थ आले सर्वांना ग्रामपंचायतीच्या वतीने, प्राथमिक आरोग्य केंद्र राजवटीच्या वतीने विनंती, कारण की जेणेकरून भविष्यात होणाऱ्या आपले बाळांना, पिढीला काही दुर्घटना किंवा त्यांची तब्येत खालावू नये, ते सुदृढ बाळ हो याच्यासाठी प्रशासन तत्पर आहे. तुम्ही पण तसे गावात जनजागृती करा आणि आपल्या जिथे शिबिरे लागतील तिथं सगळ्यांनी या सिकल सेलची तपासणी करून घ्या. म्हणजे थोडंसं खरूज असते, त्याला जर वेळेवरच आपण काय औषध उपचार केला ती सुधरून जाईल. आणि मोठी जखम झाली मग नंतर आपण काय करणार. म्हणून याच्यात असं शरम व्हायचं नाही, घाबरायचं नाही, काहीच नाही. बघा सगळ्या गोष्टींवर आता कॅन्सर सारख्या इलाजावर सुद्धा लस येऊन गेली आहे. HIV सारख्या एवढ्या मोठ्या महाभयानक आजारावर सुद्धा लस येऊन गेली. म्हणून सगळं आपलं टेक्नॉलॉजी, आपली आरोग्य यंत्रणा चांगली आहे. फक्त वेळेवर तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा. कारण मला ताप असेल किंवा मला कणकण असेल, मी जोपर्यंत डॉक्टर साहेबांकडे जाणार नाही कळणार नाही ना. आणि डॉक्टर साहेब किंवा आमची आरोग्य टीम प्रत्येकाला आपल्या घरापर्यंत येऊ शकणार नाही, आपला दुर्गम भाग आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती, आणि आता डॉक्टर साहेबांना विनंती करतो, सोनवणे सरांना, आपणही थोडंसं सिकल सेल बद्दल थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने जेणेकरून आपल्या बांधवांना नेमकं काय उपाययोजना करतील असं थोडं मार्गदर्शन करावं. दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी सिकल सेल मोहीम राबवण्यात आली. सिकल सेवा आहे एनिमिया मुक्त भारत ज्याचं स्वप्न एक प्रधानमंत्रींचं 2027 बरोबर. तर त्या अनुषंगाने आपण हे सिकल सेल मोहीम राबवतोय. बरोबर. आपल्या धडगाव तालुक्यात आणि मुंबई जिल्ह्यात सिकल सेलचं प्रमाण आहे ते अत्याधिक आहे. त्या कारणामुळे आपल्या मंत्री महोदयांनी आपल्या जे 21 जिल्हे असे 21 जिल्ह्यामध्ये ही मोहीम सध्या राबवण्यात येत आहे. बरोबर. तरी आपल्या राजवाडी गावांतर्गत जेवढे पाळे असतील, उपकेंद्रांनी आहे जेवढे पाळे असतील, जेवढे गाव असतील, तिथे आपण प्रत्येक घरोघरी जाऊन आपण ही जे चेकअप आहे ते सिकल सेलचे चेकअप आपण करणार आहे. बरोबर. आपण ठराविक जागेवर कॅम्प लावणार आहे. कॅम्पमध्ये आपण आपले ग्रामपंचायत सदस्य, आपले सरपंच, उपसरपंच यांना पण आपण तिथे आमंत्रित करणार आहे. बरोबर. रोजगार सेवक यांना पण तिथे आमंत्रित करणार आहे. आणि आपण गावातल्या जे लोक आहेत आपले, जे आपले सिकल सेल केस बाकी जे लहान बाळ आहेत 0 ते 40 वर्षांतर्गत त्यांचे आपण टेस्ट करणार आहोत. बरोबर. तरी पण आपण जे सिकल सेल आहे, बरोबर, जे सिकल सेल आपण असं राहतं की जे डिसीज रुग्ण आहेत, रुग्णांनी जे समोरचे पोरगीचे रुग्ण असेल, पोरगाचे रुग्ण असेल, बरोबर, तर त्यांचे जे होणारे पत्ते ते पण रुग्ण होऊ शकते. रुग्ण म्हणजे जन्म देऊ शकतात, रुग्ण बाळा जन्म देऊ शकतात. तरी आपण ह्या जे कमी वयात लग्न करणे, जे आपण लग्न करतो त्या आपण जे टेस्ट करतो तेच आपल्या रक्ताच्या टेस्ट करून घेणं, असेही टेस्ट आपण आपल्या आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुरू करून घेणे. बरोबर. जेणेकरून आपल्या जे पुढची पिढी ती निरोगी राहावं, तर त्यांना काही त्रास होऊ नये यासाठी आपण ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तरी आपण सगळ्यांनी आपलं सहकार्य लाभेल आमच्या आरोग्य यंत्रणेला यानुसार आपण आपली मदतदार करावे. बरोबर.